कोणती? भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत एक बी पांडव ठुणार नाही. कोण म्हणलं होतं? भीष्माचार्य म्हणे एक बी पांडव जिवंत ठुत नाही म्हणले. भीष्माची प्रतिज्ञा. युद्ध संपलं. अर्जुन हे सगळे झोपले होते. देव कसा सांभाळतो बघा भक्ताला. सगळे झोपले. देव तिथं गेला, अर्जुनाच्या पायाला जवळ बसला. ऐकायलात ना भाऊ, लक्ष देऊन. अर्जुनाच्या पायाजवळ बसला. ऐकण्यासारखा महाभारतातला प्रसंग आहे. परमार्थ करतो. लक्षात आलं? संसारात तर चाललेलंच आहे आपलं. कोणता दिवस येईल आणि कोणत्या दिवशी तोंड वासून जावं लागेल, काही मिळ लागेल का? काही नाही. मस्त राहा ना, आनंदात प्रेमानं राहा. आयुष्यात कुणाला वाईट बोलू नका, नावं ठेवू नका, काही नका. काय गरज नाही महाराज. ए बोला का? ए वजन असं गरीबी वजन हाणतोय मी. असे रवी गुरुजी वगैरे महाराज लोक आले बायकोला, ए चहाकार, ते म्हणे नसते करीत. हा चला हॉटेलमध्ये. एवढं काय लागे? हा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हरी कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सरळपंथी विनंती एवं मागणी या प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याकडे विनंती अर्ज संतांच्या करवी सादर करतात. विढलो अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजनिधी आणि यांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथ माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र रावळगाव नावाची ही पवित्र भूमी आणि या रावळगाव नावाच्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय भाऊरावजी महाराजांच्या प्रेरणेने यांच्या कृपाशीर्वादानं आई तुळजा भवानी मातेच्या कृपाशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस अर्थात उपांत्य दिवस आणि या जागराच्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीनं सर्व कमिटी युवराज भाऊ वगैरे सगळे हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज आणि हरिभक्तीपरायण मेघश्याम म्हणजे अर्थात बापू महाराज आपल्या भाषेत त्यांनी माझ्याशी जवळजवळ 6, 7, 8 महिने झाले असतील बरोबर आहे की नाही. 1 वर्ष झालं ना. गेल्या वर्षापासून हा संपर्क या ठिकाणी केला आणि आजची ही कीर्तनरूपी सेवा त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आहे. त्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. रती महारथी गुणवान मंडळीमध्ये आता ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तीपरायण गोड आवाजाचे धनी आपल्या परिसराचं वैभव आणि युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे. कीर्तनही आणि गाणंही ज्यांचं अत्यंत तयार आहे असे आमचे गोकुळाबा महाराज शिंदे. आबांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण अंकुश महाराज दराडे आणि दुसरे हरिभक्तीपरायण आपल्या खानदेशाचं वैभव असणारे पण आमच्या परिसरामध्ये ज्यांना फार मोठी किंमत आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे संगीताचे ते एकेकाळचे टीचर होते आणि ते हरिभक्तीपरायण रवी महाराज पवार आवर्जून गुरुजी उपस्थित आहेत. गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू आपल्या परिसराचं वैभव त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
माध्यमातून महाराष्ट्रभर हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम जे करत आहेत ते हरिभक्तीपरायण सचिन महाराज याडीज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, त्यांना धन्यवाद. आमचे बनकर महाराज आलेत आज, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपण सगळे बसलेल्यापैकी सर्व महाराज मंडळी धन्यवाद. 2-3 कॅमेऱ्यावाले तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. माईकवाल्या दादाला तुम्हाला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली कीर्तन सेवा, आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल असो. मला वाटलं संपत झाला तर झालं बी जवळजवळ, बरोबर आहे की नाही, वेळ बी झालाच ना. आपल्या सगळ्यांना विनम्र भावाने अभिवादन करतो. बऱ्याच दिवसानं म्हणजे 4-5 वर्ष झालं श्रीनिवास भाऊ का सेवेचा योग नंतर आला. 4-5 वर्षाच्या नंतर सेवा या ठिकाणी संपन्न होते. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. माणसं बी आज त्या मानानं कुठवर लोक आहेत बघा, तेव्हा बघाव तिकडं लोकच येते, बघू नका तेव्हा थोबाड तोंडे बघू नका. मी सांगायला नाहीत म्हणून बसलेले सगळे माणसं बसलेले, सर्वांना धन्यवाद देतो. आणि चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सरळपंथी संतपर विनंतीपर मागणी प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला विनंती करतात, अर्थात मागणी मागतात. कसं आहे, या जगामध्ये सगळ्यात मोठं जर कोण असेल तर या जगात सगळ्यात मोठा म्हणजे देव आहे. लक्षात यायला लागले की नाही बोलून? कोण मोठे बोलत चला लाग, मग माझ्यासोबत बोलत चला. या जगात सगळ्यात मोठा म्हणजे देव आहे. देवा एवढा मोठा माणूस या जगात अजून जन्माला चालला नाही. लक्षात, उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान असे म्हणतात. तो देव आहे. त्याच्या एवढा मोठा माणूसच नाही महाराज. देव मोठा माणूस. आणि गावठी म्हण आहे काय, मोठे तेवढे खोटे, अशी म्हण आहे का नाही? मोठे तेवढे कसले बाबा, खोटे. देव बी अशातलाच आहे. देव मोठा आहे जरूर आहे, पण मोठ्या माणसाच्या 2 अडचणी. मोठा कोणता बी असू द्या, त्याच्या 2 अडचणी. मोठ्याची पहिली अडचण त्याला उपकाराची जाणीव नसते, आणि मोठ्याची दुसरी अडचण त्याच्या ध्यानातच राहत नाही. लक्षात आलं का नाही बोलणं? मोठ्यावर वासुदेव महाराज किती बी उपकार करा, मोठ्याला काही घेण देण नाही बारक्याचं. बारके आपलं खारीच्या वाट्यानं मोठ्याला सहकार्य करतात का, मोठा कुठं तरी आमच्या कामाला येईल म्हणून. पण मोठे काही कामाला येत नाहीत. नुसतं लक्ष, नाव मोठं लक्षण खोटं असते. कुणाचं? कुणाचं? हा, मोठ्याचं. त्याला उपकाराची जाणीव. आमदाराच्या पुरीच्या लग्नाला जा, कोण विचारतो तुम्हाला? बोला बोला. उगा नियम म्हणून, प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला पत्रिका आलेली असती. तुमच्या एवढं काही प्रेम नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. उगा मतदानासाठी आले आणि तुम्ही म्हणतात मला आमदाराची, काही नसते तसलं. लक्षात यायला लागले का नाही बोलणं? गरीबाच्या मुलीच्या लग्नाला जा, 100 वेळेस तुम्हाला बाजारात चहा पाहिजे आमच्या पुरीच्या लग्नाला. लक्षात आलं का नाही बोलणं? त्याला काही घेण दे नसते. हे टाळ्या वाजवण्यासाठी नाही किंवा माझ्या पदरचं नाही, शब्द तुकोबाचे. समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार स्मरण. दिल्या आठवण वाचोनिया, वाचोनिया, दिल्या आठवण वाचोनिया, वाचोनिया, दिल्या आठवण वाचोनिया, वाचोनिया, दिल्या आठवण वाचोनिया, वाचोनिया. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया, दिल्या आठवण वाचोनिया. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया, दिल्या आठवण वाचोनिया. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचोनिया. समर्थ म्हणजे मोठा. विकू नका देऊ, कशाच विकू देऊ नका. याला काय होते, गोंधळ होते. समर्थ म्हणजे मोठा. समर्थ म्हणजे कोण? मोठा. आणि मोठ्याला उपकाराची काही जाणीव नाही महाराज. समर्थाशी नाही उपकार स्मरण, त्याला जाणीव नसती. इकडे लक्ष द्या. मोठ्याच्या 2 अडचणीत कोणत्या? त्याच्या ध्यानात राहत नाही, त्याला उपकाराची जाणीव नाही. त्या कोणाच्या अडचणीत आबा? गुरुजी मोठ्याच्या. पण वासुदेव महाराज, मोठ्याच्या अडचणी जरी 2 असल्या तरी मोठ्याची एक गोष्ट लई चांगली. कोणती? एखादी गोष्ट मोठ्याच्या कानावर घातली की मोठे 100% काम करते. दिल्या आठवण वाचूनिया. फक्त अडचण एकच आहे,
तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सांगे सा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे सा सांगे सा सांगे सा शाबास, वा. मी भजन प्रिय माणूस आहे. तुम्हाला आज भजन भरपूर ऐकायला मिळेल, काय अडचण नाही. लक्षात आलं का नाही? तू का म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात तू का म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सांग. मोठ्याच्या कानावर गेलं की मोठे 100% काम करते. त्याची अडचण आहे का? काही नाही महाराज. कानावर गेलं की काम करणार, फक्त त्याच्या कानावर कोणी घालावं, नाही तर अडचण दुसरी कोणतीच नाही. बऱ्याचदा असं होईल काय की मालेगाव धुळे रस्त्याचं काम करायचं होतं, पण ती काय झालं, कोरोनाचा आल्यामुळं आणि बजेटचा अभाव असल्यामुळं रस्त्याचं काम आम्ही काय केलेलं आहे, स्थगित केलेलं आहे. हे शिंदे सरकारच्या बाबतीत ऐकायला मिळेल, पण पंढरपूरच्या पांडुरंग सरकारच्या बाबतीत काही बजेटची अडचण आहे का? बोला की अडचण आहे का तिथं? ओ देवाच्या इथं बजेटची अडचण आहे का काय? हा नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा हे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुझी दया कासयाची हो, नाही तुटी कदा कासयाची. कासयाची समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. हे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची कासयाची राम. वा. बापू माणसं 3च ठुले पण चांगले ठुले, उगं थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. असू द्या. पैसे जातेत भाऊ, पैसे जातेत, पण शिन येत नाही. लक्षात आलं का नाही? नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती म्हणले म्हणाव तरी काय माणसानं सांगा बरं. परवा मी गोकुळीच्या सुका अभंग घेतला आणि चाल म्हणीतच तिकडून भाजणे आला, आर गोकुळीच्या सुका, आर गोकुळ. मी म्हणलं दाजी आर नाही, आर म्हणा तुम्हीच, पण आर नाही, फक्त गोकुळीच्या सुका म्हणा. असं का म्हणला? फक्त गोकुळीच्या सो. आता काय करावं असं? आम्ही म्हणलं फक्त नार नाही हो, फक्त नुसतं गोकुळीच्या सुका म्हणा, नुसतं गोकुळीच्या. आता काय करावं सांगा बरोबर? 2च माणसं गाणार, एकच पण चांगलं. काय होतंय, लय आचार्य आणल्यावर भाजी बिघडत असते, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? हा, इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे आपला, आणि दोघं बी पुन्हा तोडीस तोडे. लक्षात आलं का नाही? आता गुरुजीचा आवाज थोडा बसला नाही तर तोडीस तोडे, आणि अशी 2 एके लेवलचे ठेवावं लागते, तेव्हा मजा येते. कसं असते, सवत असल्याशिवाय बाई नटू नांदत नसती, ही ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का नाही? सवत असली की बाई नटू नटू नवऱ्याला नाही नाही ती खाऊ घालणार. लक्षात आलं का नाही? हा, तशी ही सिस्टीम असते. इकडे लक्ष द्या. देवाच्या इथं काही कमी नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. ज्ञानोबा म्हणतात मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा. पैशाची मालकीन ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. देवाच्या इथं अडचणच कोणती नाही, कुठलीच अडचण नाही. फक्त त्याच्या ध्यानात राहत नाही आणि त्याच्या कानावर घालणारं कोणीतरी पाहिजे. आपला मुद्दा इथं आहे की त्याच्या कानावर घालणारं कोणीतरी पाहिजे. पण अजून एक अडचण आहे, बऱ्याचदा मोठ्याला गरीब सांगायला बी गेले रवी गुरुजी, तरी मोठे कुठं ध्यान देऊन गरीबाचं ऐकत. लक्षात यायला लागलंय का नाही?
सभा चालू आहे समजा रावळगावला, कुणाची साहेबाची, कोणत्या का साहेबाची, मंत्र्याची एखाद्या, आणि रावळगावचा मधीच घुसला वरी गेला स्टेजवर, साहेब आमचं थोडं काम होतं रावळगाव, चल चल पुन्हा भेट, गेली वाऱ्यावर वरात. ऐकत येत का? दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, ऐक्य घालो नियामन, 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 ऐक्य घालो नियामन. दुर्बळाचे कोण, ऐक्य घालो नियामन, ऐक्य घालो नियामन, ऐक्य घालो नियामन. हो दुर्बळाचे कोण, ऐक्य घालो नियामन, हो ऐक्य घालो नियामन, ऐक्य घालो नियामन. घालो नियामन, घालो नियामन. अजून असं आज मजा आली कीर्तन असं. हे बघा माझं एक तत्व आहे, मी कीर्तनावर मनातून प्रेम करतो. बघा लक्षात आलं का नाही? कीर्तनावर का आपलं प्रेमच असलं पाहिजे, आपलं पोटच त्याच्यावर असेल, सरळ सरळ बोलायचं झालं तर आपण त्याच्यावर प्रेम बी केलं पाहिजे. माझं एक तत्व आहे बघा, मला एकच म्हणायचं, 22 तास आपण काय करतो, लोक आपल्याला विचारतात का? फक्त 2 तासात नीट राहायचं, बस बाकी काय करायचं आपल्याला, बरोबर काय? 2 तास नीट कीर्तन केलं की झालं. दुर्बळाचे कोण, ऐक्य घालो नियामन. माझ्याकडे लक्ष द्या, दुर्बळ म्हणजे गरीब, गरीबाचं मोठे ध्यान देऊन ऐकतात का? बोला सजन, ऐकतात का? ऐकतात का? नाही. बारके सांगायला गेले तरी मोठे ऐकत नाहीत. मग तुम्हाला काय वाटतं, बारके नाद सोडतात का? बारीक नाद तर बारक्यालीच असतो, गरीबाली लय बारीक नाद आहेत महाराज. लक्षात आलं का नाही? श्रीमंताला नाही खालीवरी करणार, कुचा करणार, बारीक किडा गरीबाली असतो, मोठ्याला नसतो, ही ध्यानात ठेवा. मोठेच असते. तुम्हाला अजून सांगतो, मोठ्याच्या जवळ जा, मोठ्याच्या जवळ जा. मुख्यमंत्री आम्ही परवा दिवशी भेटून आज, मुख्यमंत्र्याजवळ गेलं तरी सरळ स्वभावाचे असते ते, फक्त ही मधले चमचे तिथवर आपल्याला जाऊ देत नाहीत, नाहीतर ती माणसं चांगले असतात बिचारे महाराज. मोठे माणसं तुम्हाला युवराज भाऊ खरं सांगतो चांगलेच असते, चांगलेच असते वासुदेव महाराज. तुम्ही आता बघा, तुम्ही काय नसते त्यांच्या मनात, काय नसते. ही बारके जी असतात ना, ही तिथवर जाऊ देत नाही. मोठे एखादी गोष्ट जरी घडून गेली ना तरी मोठे एवढंच म्हणा, चल होत असते, काय नसते, चल कमी जास्त चलतच असते, हे कोण म्हणणार? मोठे. पण गरीब जे असतात लय नाद, लय हळूच मोदी येणार, पुढं बसणार, इकडे तिकडे बघणार, मायकोल्याला डोळे हाणणार, आवाज कमी जास्त करणार, ही बारके करतात, मोठे करीत नाहीत. लक्षात यायला लागले का नाही? खालीवरीचा धंदा गरीबाली असतो, मोठ्याली अजिबात नसतो, मोठे लक्ष देत नसते. तुम्हाला वाटलं का मोठे नाद सोडतात? नाही, मोठे ऐकत नाहीत का? गरीब वशीला लावणार. काय लावणार? सांगितलं ना तुला एकदा, गरीब काय करणार? वशिला लावणार. आणि ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, आहेत का नाही? ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, ज्याचा नाही वशिला त्याचा बाप फाशीला. सरळ सरळच आहे ना बापू, लक्षात आलं का नाही? वशिला महत्वाचा आहे. मग ही गरीब वशिला लावते. साहेब ऐकत नाहीत का? बरं साहेबाकडे जायचंच नाही. पार्किंगची व्यवस्था कुठं केली बघायचं. कशाची? दादा पार्किंगची. शांत बसा, बोलू नका, एक तर जमतच नाही तेवढे लोक जवळ मला लेकर. पार्किंगची व्यवस्था कुठं केली बघायचं. आणि साहेबाकडे जायचंच नाही, श्री महाराज ड्रायव्हरकडे जायचं आणि असा दरवाजा वाजवायचा, ड्रायव्हरला खाली घ्यायचं. कुणाला? त्या मंत्र्याच्या ड्रायव्हरला. त्याला चांगल्या मालेगाव, इकडे सभा चालूच, तिकडे मालेगावला न्यायचं, त्याला चहा पाणी खुश करायचं, मनाव जोगा पाहुणचार करायचा. आता जसला म्हणेन तसला चहा पाजायचा, गारवाल्याला गरम गरम, असं सिस्टीम जशी असेल तशी, बरोबर आहे का नाही महाराज? जसंच पद्धत असेल तशी चहा खुश करायचं. कुणाला? ड्रायव्हरला. आणि निघायच्या टायमाला विचारायचं, बरं तुमचा परिचय? माझा. ते फुगत आहे, माझा असं करते ते माझा. साहेबाच्या गाडीवर असतो. काय? मंत्र्याच्या? 3 दिवस झालं फोन लावतोय, हो साहेब फोनच उचलीत नाही. माझा नंबर घ्या, रात्री 12ला फोन लावा, डायरेक्ट हॉटलाईन जोडून देतो. कुणाकडून? वशिला. ड्रायव्हर कोण? तू कोबर आहे म्हणले, ह्या देवाच्या नादीच लागायचं. ह्या रावळगावनं एवढा सप्ताह केलाय ना, हे त्याच्या कानावर घालायचंय ना, बरं त्याच्या ध्यानात राहत नाही. बरं एक सप्ताह चालू का इथं?
ओ टेऱ्याला सप्ताह चालू आहे, आजंगोडीला सप्ताह चालू आहे, इथं सप्ताह चालू आहे, मालेगावात चालू आहे. देवानं कुणाकुणाचा सप्ताह ध्यानात ठेवायचा. आज आपल्या सप्त्याचं घरानंच देवाच्या कानावर घालतो, काही बी करतो वशिले लावून, पण त्याच्या कानावरच घालतो की रावळगावला सप्ताह चालू आहे म्हणून. लक्षात आलं का? हां, आता इकडे लक्ष द्या. त्याच्या ध्यानात राहणार नाही. मग सांगायला जावं तर देव ऐकत नाही. मग वशिला लावायचा. कुणाकून वशिला लावला पहिला माहिती का? ड्रायव्हर कोण? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हेवी वेळा वेळा डोई, हेवी वेळा वेळा डोई, हेवी वेळा वेळा डोई, हेवी वेळा वेळा डोई, वेगी आणावा तो हरी, आनावा तो हरी, आणावा तो हरी, आणावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. आनावा तो हरी, हे गरुडाचे पायी, हेवी वेळा वेळा डोई, वेगी आणावा तो हरी, माझा दिनाचे उधारी. गरुडाचे पायी, हेवी वेळा वेळा डोई, वेगी आनावा तो हरी, माझा दिनाचे उधारी. उधारी. गरुडाचे पायी. जरा बोर व्हायले का? जरा वेळ झाला. खरं बोर व्हायले का? जरा खरंच सांगा, बोर व्हायले का? नाही ना? काय नाही तर मग एकदा चहा सांगतो म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. एकदा घ्यायचा का चहा? सर घ्यायचा का? नका ना? मग जाऊ द्या. हो, कॅन्सल करा, जाऊ द्या तिकडे. हां, जा. गरुडाचे पायी आणि ठेवी वेळोवेळा डोई. पहिला वशिला लावला गरुडाकून. कुणाकून वशिला लावला? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाकून वशिला लावला. पण एक मिनिट ऐका, ड्रायव्हर कडून वशिला लावतो आपण, पण ड्रायव्हरचा वशिला 100% लागतो का? हा, माणसं ड्रायव्हरचं ध्यान देऊन ऐकत आहेत का? एखादा आपला ड्रायव्हर सांगा गेला, साहेब ते काम होत, तू गाडी चालवायचं काम कर, कोणते कामं करायचे आणि कोणते नाही मी बघन, असं असते का नसते? हा, आज असतंच ना. अहो, समजा आमचा ड्रायव्हर, समजा महाराज लोकांचा आमचा मूड खराब आहे, आणि मूड खराब आहे, ठरल्याप्रमाणे झालं नाही, काही नाही, जेवणाची व्यवस्था वगैरे ठरल्याप्रमाणे झाली नाही, काही नाही, माणूस नाराज होतं ना, बरोबर आहे का नाही? नाराज झालं माणूस. मग नाराज झाल्यावर ते आम्ही नाराज आहे, तेवढ्या गडबडी ड्रायव्हरनं म्हणावं, महाराज आपल्या गावची तारीख घ्या बरं, तू गाडी चलो, कोणत्या तारखा घ्यायच्या आणि कोणत्या नाही मी बघन, असं असते का नाही? बोला की असते का नाही? मग आणि त्यातली त्यात मूड फ्रेश आहे, आणि ड्रायव्हर म्हणला आपल्या गावची तारीख घ्या. अरे त्याला काय विचारायचं? तुझ्या हाताने लिहून ठेवायची, द्यायचं घ्यायचं, घरचा कार्यक्रम आहे, पण मूड फ्रेश लागतो त्याला. लक्षात आलं का नाही? 3 लोक मुडिष्ट असतात महाराज, सचिन महाराज बापू. ज्ञानी, गुणी आणि धनी 3 लोक मुडिष्ट असतात. यांचा मूड देव बी खराब करू शकत नाही. ज्ञानी विद्वान माणसं मुडिष्ट असते, त्यांच्या मूडवरच चालावं लागतं महाराज विद्वानाच्या. गुणवान ही गुणवान जे असते ती गायक वाद मुडिष्ट असतात महाराज, त्यांच्यासारखे मुडिष्ट जगात माणसंच नाहीत गायक वादक आहे. लक्षात आलं का नाही? मुडिष्ट, त्यांचा मूड जर लागला तर ती मंडपात बी झोपत येईल, तिथंच 7 दिवस काय, पण त्यांचा मूड जर बिघाडला तर येशीतून बी निघून येतात. मुडिष्ट असतात. लक्षात आलं का नाही महाराज? मूड सांभाळावा लागतो गायक वादकाचं. लक्षात यायला लागलं की नाही? आणि धनी म्हणजे पैशावाले माणसं मुडिष्ट असते. मला पहाटे 3ला फोन केला त्या एकजण, पहाटे 3ला मी उचलला, म्हणलं जय हरी, तिकडला काय म्हणला? आयला महाराजा लागला. दिला ठेवून. मी काय करू? सकाळी उठलो, कीर्तनाला फेटा बांधून पुढंच माया बसलेलं, मी तुमचा फोन आला तर आयला तुम्हालाच लागला. काय करावं माणसानं सांगा बरं मला? इकडे लक्ष द्या. ड्रायव्हर कडला वशिला आहे, पण 100% लागलच याची गॅरंटी नाही. मग माणसं म्हणते साहेब ऐकत नाहीत का? साहेबाच्या घरातच हात घालायचा. कुठं? घरातच. बायकोकड. आणि बायकोचं ऐकत नाही असा माणूस आहे का? बोला की. 100% माणसं बायकोच्या ऐकण्यातले. किती बी लांबक्या मिशा ठेवा, बाया बिहतच नाहीत महाराज. म्हणून पुण्या मुंबईत आता तरण्या पोरांनी मिशा ठेवायचं बंद केलं. बायकोच बेहना म्हणले मिशा काय चेहात बुडवायच्यात का? काय कामाचे सांगा बरं?
लक्षात द्या, बाया भेटतच नाहीत. किती बी सांगण्याचा प्रयत्न करा, बाया भेटतात का महाराज? अजिबात बाया भेट नाहीत, काय नाही. आणि प्रेम तरी कुठं राहिले ओरिजिनल कुणाचं आता कुणावर महाराज? काय नाही, कुठं नुसतं म्हणायला प्रेम आहे. एक जणाचं लग्न जमलं ज्योती नावाच्या पुरीबरोबर, ज्योती नावाच्या पुरीबरोबर लग्न जमलं आणि फोनवर बोलत बोलत ते टॅटू काढायला गेलं. प्रेम एवढं होतं, ज्योती नाव काढलं, टॅटू काढला. तिचा फोन आला, काय करायलास? ते म्हणला टॅटू काढायला तुझ्या नावाचा प्रेम आहे तुझ्यावर. ती म्हणली माझं तुझ्यावर प्रेम नाही, मला तुझ्या संलग्न करायचं नाही. तो ते टॅटू काढणारा म्हणला पुढं बाल्या आपलं कुळदैवत आहे. लक्षात आलं का नाही? लक्षात यायला लागलंय का नाही माझं बोलणं तुमच्या? पहिलं ज्योती होतं, पुन्हा ज्योतिबा केलं. कुठं प्रेम आहे कशाचं त्याच्यात काय म्हणायचं एक गोष्टी तो ह्या सगळ्या. लक्षात यायला लागलंय का नाही बोलणं? काही नाही. या जगात कोण आहे पुरियो एक आहे का? या जगात आपले मायबाप जर सोडले तर निस्वार्थी प्रेम कुणीच करीत नाही, हे लक्षात आलं का नाही? फक्त आपले मायबाप आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात, नाही तर सगळ्याचा स्वार्थ दडलेला असतो. जाऊ द्या तिकडे, आपला मुद्दा लांबत जाईल. आपल्याला वशिले लावून आपला सप्ता देवाच्या कानावर घालायचा आहे. लक्षात आलं का नाही? आपला पहिला वशिला लागलाय, आता बायको काढला वशिला 100% लागतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, फक्त विक्षेप करू नका. इकडे तिकडे काय होतं, एक विक्षेप केला की इकडे तिकडे बघता तुम्ही. काही माणसं जगायला म्हणा, कशी म्हणा, मुंबई पुण्याला जातात का नाही? बोला की जातात का नाही? आणि तिकडे काही कामधंदा नाही भेटला की मग हातगाड्या घ्यायचा, हातगाड्यावर भाजीपाला टाकायचा आणि गल्लो गल्लीनं तो भाजीपाला इकीत हिंडायचा. असते का नाही पद्धत? मग ती गाडा आणि त्याचा आवाज द्यायचा, भाजीवाला भाजी घ्या भाजीवाला. जमलं ना? जमलं ना? आपलं हे जर बंद पडलं तर काहीतरी असावा बाबा, बरोबर आहे का नाही? भाजी घ्या भाजीवाला आवाज द्यायचा. मग ती एक जणांना गाडा असा गल्लीत घातला आणि नेमकी गल्ली होती, त्या गल्लीत कलेक्टर राहत होता. कोण राहत होता? बोला की. कलेक्टर राहत होता. बोलू नका रे, विक्षेप लय करतात. शांत बसवलं. कलेक्टर राहत होता. आता कलेक्टरच्या म्हणजे जिल्हा ताब्यात किंवा, बरोबर आहे का नाही? जिल्हा ताब्यात कलेक्टरच्या कलेक्टर राहत होता. आणि गाडा घातला की आवाज दिला, भाजीवाला. कलेक्टरची बायको बाहेर आली. तिनं बघितलं, तिनं हात केला, ए भाजीवाल्या इकडे. यानं ओळखीला गिरायक पैशावले. डायरेक्ट बाईच्या दारात गाडा. आणि तिने विचारलं, काय काय तुझ्याजवळ? बरं कशासाठी सांगायलोय? वशिल्यासाठीच, पण घरातल्या वशिल्यासाठी. हा, पुन्हा लोक म्हणायचे अरे वो कहाँ जा रहा है, असं होऊ नये, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे मुद्दा आपला क्लिअर असलेला बरा. कसं आहे, मुद्दा पाहून गुद्दा हाणला पाहिजे, लक्षात बसते. आपली बैठक पक्की पाहिजे. पंडित भीमसेन जोशीचा कार्यक्रम होता ठाण्याला. आणि पंडित जी ने एक जन प्रश्न विचारा, बोले पंडित जी जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते भी अगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे? भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है. लक्षात आलं का नाही बोलणं माझं? ज्याची बैठक पक्की असते विषयाची, मग त्याची त्या रागाची त्या तालाची बैठक पक्की असली की टाळ नाही धरला तरी वाजविता येतं. लक्षात आलं का नाही महाराज? किती बी आडवं पक्वाजन वाजू द्या, आपला ताल पक्का असला काय होते महाराज? काहीच होत नाही. बैठक त्यानं पहिले हात जोडले. धंद्याची ही सिस्टीम आहे. पहिले हात जोडले आणि सांगितलं, आई साहेब, काय शब्द वापरला? जे धंदा करतात ना छोटा मोठा त्याने ऐका. हात जोडले आणि सांगितलं, आई साहेब वांगे बटाटे टमाटे कोथिंबीर तुम्हाला जे पाहिजे ते आहे. आई साहेब म्हणलं. आई साहेब म्हणले, बाई दुसरी कोण भाजीपाला घेईन? स्वतः बाईच्या घरात गेला, पिशवी आणली, धर वांगी टाक पिशवी, धर बाटा. त्याला माहिती बायको कलेक्टरची म्हणून. गच पिशवी भरली, मोजायचं नाही काही नाही. मी घरातला वशिला सांगायला आणि बाईच्या घरात नेऊन ठेवली आणि निघाला. निघायच्या टायमाला बाईनं सांगितलं, ए भाजीवाल्या, नीट ऐका बरं का, भाजीवाल्या थांब रे. म्हणला का? माझी पर्स घरात आहे. कशाला? पैसे द्यायला. त्यानं हात जोडले. धंदा असतो ते. आई साहेब पैशाची गरज नाही. नीट ऐका, पैशाची गरज नाही. तुम्ही मोठी माणसं आहेत, आम्ही गरीब माणसं आहे. आई साहेब पैशाची गरज नाही. अरे चहा पिऊन जा. नाही अजिबात नाही. पाणी सुद्धा नको. आई साहेब तुमचा बंगला आहे ना, तुमच्या बंगल्याच्या मागं पत्राचं शेड आहे ना, त्या शेडमध्ये राहतोय, गरीब माणूस आहे. पैसे देऊ नका आई साहेब, फक्त अधूनमधून गरीबावर लक्ष ठेवा. विठ्ठल अधूनमधून गरीबावर ध्यानात बसलं का? गरीबावर लक्ष ठेवा, काशवी नजर ठेवा. गेलं निघून बिगर पैशाचं. दुसऱ्या दिवशी हजरच. भाजीवाला गच पिशवी की बाईच्या घरात. तिसऱ्या दिवशी तीच सिस्टीम. चौथ्या दिवशी बाईनं विचारलं, ए भाजीवाल्या तुला एखादं पोरग आहे का रे? बरं बायको कोणाची? बोला की. कलेक्टर. तुला एखादं पोरग आहे का रे? ते म्हणलं हो एक पोरग आहे. शिकलेलं आहे का रे? आई साहेब
शिकलेलं आहे बरं का, पण काय शिकलेलं आहे मला माहीत नाही, त्याच्यातलं काही कळत बी नाही. त्याला उद्या इथं घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी तिचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र आणि पोरग. आई साहेब हे त्याची फाईल, हे पोरग. वा वा वा, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. पोरगा म्हणला हो. तुझी काही नोकरी करायची इच्छा आहे का? कोण म्हणलं? कलेक्टरची बायको. हे त्याचंच पोरग होतं. त्यानं हात जोडले. आई साहेब तुम्ही म्हणले हो घर झाडीन. ही सिस्टीम असती, बोलण्याची पद्धत ही लक्षात. आजपर्यंत कुणीच कुणाचं घर जाडलेलं नाही, पण ही बोलावं लागतंय असं लक्षात यायला लागलंय का नाही? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही विक्षेप खूप करताय, तुम्हाला ध्यानात बसणारच नाही हा विषय सगळा. नसू द्या आता. त्यानं हात जोडले आणि त्यानं सांगितलं आई साहेब तुम्ही म्हणले घर जाडीन. ठीक आहे ठीक आहे, जा जा जा. बोलते संध्याकाळी साहेबाला विढलं विढलं. कीर्तन असं गोंधळत नसतं महाराज. कीर्तन टाचणी पडली तर आवाज आला पाहिजे आणि तीक्ष्ण नजर असली पाहिजे. एक वक्त्याची श्रोत्याची नजर झाली तर ते विषय ध्यानात बसतो. असं इकडे तिकडे बघून कसं होईल? इकडे लक्ष द्या. कुठून आलं तर बोलते संध्याकाळी साहेबाला. बरोबर, ती मागचा टप्पा एक चांगला आहे ऐकणारा, बरोबर आहे का नाही? हा, ती मोसम धरून आहे, बाकी काय नाही. काय मला लगेच माझ्या श्रोते लगेच लक्षात येते. पण आपल्याला काय करत असतात दीड तसा संबंध असतो. नाही तर चांगले श्रोते कोणते आणि उगं टाइमपास म्हणून घरी गरमत मिळतं करमतेवाले बी आमच्या लक्षात येते. लक्षात आलं का नाही मला? लक्षात येतं. इकडे लक्ष द्या. कीर्तन टाइमपास म्हणून ऐकायचं नसतं आणि कीर्तन घमेंडीत कधी ऐकायचं नसतं. भक्तियुक्त अंतकरणानं कीर्तन ऐकलं तर त्याचं फळ मिळत असतं. लक्षात आलं का नाही? आम्ही फलान येतं, आम्ही बिस्तान येतं, आम्ही हसाव कसन, आम्ही साहेब येतं, ह्या भावनेनं तुम्हाला त्याचं फळच मिळणार नाही. तुम्हाला इथं तुम्ही मंडपात आला तर देवाचे भक्त म्हणून यावं लागेल. आणि प्रत्येक लक्ष दिलं तर कुठली बी गोष्ट कळत असते ना, बरोबर आहे का नाही? आता इकडे लक्ष द्या. बोलते संध्याकाळी साहेबाला. साहेब कोण? कलेक्टर. आता कलेक्टरला भाऊ तुम्ही सांगा, एक पोरग नोकरीला लावणं जड आहे का? बाय हात का खेळ किंवा, बरोबर आहे की नाही महाराज? संध्याकाळी साहेब ऑफिसमधून आले. साहेबाला भुकीचा मोसम आणि बाया मोसम बघून गेअर टाकतात, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही महाराज? बाया बिगर मोसमात गेअर टाकीत नाहीत, ध्यानातच धरा महाराज. बाई साहेबाला भुकीचा मोसम आणि बाईनं गेअर टाकला. होय व. ते म्हणला काय? एक भाजीवाले आणि त्याचा काय आहे? गरीब आहे. काय म्हणते? एक पोरग आहे त्याला. मग तुमच्या ओळखीनं कुठं चिटकलं तर बघा. चिटकलं तर नोकरीला लागलं. लक्षात येणं शब्द लक्षात येत नाही. तुमच्या ओळखीनं कुठं चिटकलं तर बघा. कलेक्टर आहे महाराज ते मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ये उद्या म्हणावं नाशिकला कलेक्टर ऑफिसला. झाली त्याची नोकरी पक्की. दृष्टांत माझा संपला. मला कीर्तन तुम्हाला विचारायचं आहे. मला सांगा, आज लाखो रुपये भरून नोकऱ्या लागल्या दादा? नाही. हे पोरग नोकरीला लावलं का नाही? लावलं का नाही? पैसे भरले का नाही? कलेक्टरची ह्याची ओळख बी नाही तरी पोरग नोकरीला लावलं का नाही? कशाच्या बळावर? नाही, चुकते. भाजीपाला नाही, बायकुकून वशिला लावला कलेक्टरच्या. लक्षात आलं का नाही? तुकोबार आहे म्हणले ह्या देवाच्या नादी लागण्यात मजा नाही. गरुडाचं बी देव ऐकत नाही. पाय लक्ष्मीचे हाती, पाया लक्ष्मीचे हाती, हाती पाय लक्ष्मीचे हाती. दादा ते जा. पाय लक्ष्मीचे हाती. पिशया में काकुलाती, पिशया में काकुलाती, वेगी अलावा तो हरी, वेगी अलावा तो हरी. वा, दुसरा वशिला आहे हा. कितवा वशिला चाललाय? तुम्ही बोलत जा गाड्या. माई शपथ ही काहीच बोलत नाहीत, नुसते असे करते. जसं काय ज्ञानेश्वरी पाठ आहे ह्यांच्याशी खून होते तसं बोलत. हो ना, मला एक जण कीर्तनात बसला ना असं करायचं. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे काही. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. आणि कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे? हे म्हणले बहिर येते काय हाणून घ्यायचं असल्या बाहेर पुढं काय करायचं सांगावं. मोकळं बरं फ्रेश राहता म्हणजे माझ्या बी लक्षात येईन. इकडे लक्ष काहीला काहीच कळत नाही सचिन महाराज, काही कळत. आमचा ड्रायव्हर आहे पुण्यामध्ये गेलं की मला म्हणतो बाबा तुम्ही बसा चालू आहे. मी म्हणलं काय रे? मला सिग्नल कळत नाही. आम्हाला लय सोपं असते ते. मला कसं असते, म्हणजे हिरवी लाईट लागली की चला आणि लाल लागली की थांबा. असं आहे म्हणला. मला वेगळंच वाटलं. मला तुला कसं वाटलं? ते मला असं वाटलं हिरवी लागली की व्हेजवाले थांबा. लक्षात यायला लागले. लाल लागली नॉन व्हेजवाले चला. असं वाटायचं मला की काय करावा. जजमेंट लागत नाही काय काय लोकांना. विषयाचा अंदाजच नाही. आणि काय झालं महाराज, विनोद ह्या गोष्टी लय सूक्ष्म असतात, लय लवकर लक्षात घ्यावं लागते. त्या वेळ निघून गेले त्याचा काहीच उपयोग होत नाही पुन्हा. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. दुसरा वशिला लावला बायकोकून. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुलती. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेदाल उनी
जागे करा देवराया हरवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी पुढे दुसरा वशिला लावला तो म्हणजे बायकोकडून. पण इकडे लक्ष द्या, बायकोचं ऐकत नाही असा माणूसच नाही. 100% माणसं बायकोचं ऐकत येत. महाराज ऐकत येतात. आमच्या बायकोनं मला असं केलं, बैठक बसली ना असं केलं. मी गेलो उठून, म्हणलं का काही नाही म्हणली, ह्या बोटात किती ताकद आहे बघितलं. एका बोटात जर एवढी ताकद आहे तर 10 बोटात किती ताकद आहे. तर काय सांगावं सांगा, आता सांगा. भेटत नाहीत बाया. मोटरसायकलीवर बसलो, बायको मागं बसवली, पोरगं पुढं. बस स्टँडला मी, आमच्या ट्रॅफिक जाम, फुल ऊन पडलेलं, हवालदारची शेट्या मारायला लागलेला, गरमी झालेली. आणि तेवढ्यात गाढव दिसलं आणि गाढवाला बघून आमची बायको म्हणती पाहुण्याला राम राम म्हणा. मी त्याच्या गाढवाकडे बघितलं आणि म्हणलं मी सासऱ्याला बोलत नाही. कुठं नादी लागत बसा. आता हे बी नसलं कळत तर तुम्ही फशा घ्या, मी कवर घेऊ आता सांगा. बरोबर आहे का? काय करावं सांगा. लक्षातच येत नाही ते काय करावं. इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही. आणि शेवटचा दिवस ना, आधीच दिंडीनं मिरवणुकीनं बोर झालेले, त्याच्यामुळे जरा मोकळे करणं गरजेचं आहे. इकडे लक्ष द्या. आता झालं, आता मुद्दा थोडक्यात राहिलाय. 100% माणसं बायकोचं ऐकते, गोष्ट खरी आहे. पण कोण्या बी गावात 2-4 तरी असे निबर खनपट असे असतील बायकोला मोजितच नाही. जुन्या काळातले 2-4 तरी बायकोला जुन्या काळात नव्हतं महाराज. आता काळ बिघाड. आता बायकोला माणसं पिलू म्हणायला लागले. बिघडून गेला काळ महाराज. कालच मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला बघा, बघितला असला तुम्ही तर. बायकोला पिलू पिलू खाना रट्टा दिला म्हणा खरी असं. बायकोला पिलू म्हणत असतात का? हा, चांगले भजने बायकोचे मुख्य घेऊन निघतात बाहेर निघलो. काय सांगावं महाराज तुम्हाला, आता सांगा काय करावं, काय सांगा ना. ही पद्धत आहे का सांगा बरं महाराज? ही सिस्टीम आहे का? नाही नाही, खरं बोलायला लागलोय मी. खरं ही सिस्टीम आहे का सांगा? काय नाही, काळ बदलून गेला महाराज. जमाना बदलून गेला. पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता. काय नाही, काय राहिलं पहिल्यासारखं सांगा? काही राहिलंय का? काळ बदलून गेला. पहिले माणसं बायकोला भेल नावानं बोलायला सुद्धा भेट होते का नाही सांगा बरं? हा होते, बोला की आता भेट होते का नाही? आता राहिली का सिस्टीम ती? आता काय नाही. आता सगळा बाजार झाला. काही नाही, बायको नीट बोलत नाही, माय नीट बोलत नाही, कोणी नीट बोलत नाही. आपल्याला त्याचा गोंधळ काय व्हायलाय, आपण ती पोझिशन ठेवली नाही. लक्षात आलं का नाही? आपण तेवढं इज्जतीत ठेवलेलं नाही. पहिल्यापासून इज्जतीत ठेवलं की बाई कसली बी करा वाकती महाराज. लक्षात आलं का नाही? पण आता कसं झालंय, पहिल्यापासून निमगळपणा. आता एक तर मिळानाच गेल्या आता, बरोबर आहे का नाही? त्याच्यातून एखादी मिळाली तर माणसं म्हणते कुठं दुखवावं तिला. ही बी सिस्टीमच आहे ना, अजून नवीनच एक. लक्षात आलं? पण नाही, काही जुनी जाऊ द्या, विनोद सोडून द्या. पण करारी माणसं होती एके काळात महाराज. करारी की बायकोला अशी वजनात ठोकत होते का नाही? एक काळ असा होता महाराज, तुमच्या लहानपणी काळ असा होता, आपल्या बैठकीच्या दारात किती चपला आहेत ह्याच्यावरून चहा यायचा. बायकोला सांगायची गरज नव्हती चहा कर म्हणून, मनानं चहा असायचा. सकाळी 10 कप चहा चांगल्याच्या घरी असायचाच. होता का नाही सांगा? सिस्टीम. आता काळ बदलून गेला. आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही, काही नाही. जमाना कालाय तस्मये नमः. काळाच्या ओघात बदल झाला. कोणत्या बी गावात 2-4 तरी माणसं बायकोचं ऐकत नाही. आता एक बायकोवाला जर माणूस बायकोचं ऐकत नसेल तर देवाला 16,108 बायका आहेत. देव बायकोचं ऐकन? बोला की, देव बायकोचं ऐकन? नाही. देव बायकोच्या ऐकण्यातला नाही. म्हणजे दुसरा वशिला बी 100% फेल गेला. लक्ष द्यायला लागलं का नाही बोलणं माझं? म्हणजे गरुडाकून लावलेला वशिला फेल गेला, लक्ष्मीकून लावलेला वशिला बी फेल गेला. मग माणसं म्हणले मुक्कामाला कुठं असते साहेब? तिथं जाऊ रेस्ट हाऊसला. रेस्ट हाऊस गाठलं तुकोबराने. तुका म्हणे शेषा आणि जागे करा ऋषी केशा. रेस्ट हाऊस गाठलं, पण देव काही कुणाचं ऐकायला तयार बोला ना नाही. देव ऐकतच नाही कुणाचं. मग माणसं म्हणतात ना साहेब कुणाचंच ऐकत नाही, म्हणतात का नाही? असं असतं. पण साहेब त्यांचा शब्द मोडीत नाही. आता म्हणतात ना आपल्याला साठे महाराजाची तारीख घ्यायची, ते पैसे सांगत तिथं लय पैशाचं बोलत. बाबा अवघडच आहे. माणसं म्हणते साठे महाराज कुणाचंच ऐकत नाही, पण साठे महाराज बापूचा शब्द मोडीत नाही. असं असते का नाही सांगा? कुठली बी गोष्ट अशी असते का नाही? एवढं काही टाळ्या वाजवू नका, कमी बी देऊ नका. पण उदाहरण सांगायला लागलो मी. लक्षात आलं का नाही? आपल्या बापूचा शब्द मोडीत नाही. तसं या जगात देव कुणाचंच ऐकत नाही, पण देव संतांचा शब्द मोडीत नाही. पाळी पंढरीनाथ लळाच्या आबा धरी तिच्या हाती पाळी पंढरीनाथ हरी लळाच्या पाळी पंढरीनाथ धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ
तेव्हा धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा बस की देव त्यांचा 100% लळा पाळतो. कुणाचा? मी माई शपथ हाणून बरोबर बोल ना. कुणाचा लळा पाळतो देव? संतांचा. संतांचा देव 100% लळा पाळतो. म्हणजे संत बोलले की देव ते शब्द पूर्ण करतो. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. लक्षात येईल माझं बोलणं. संत बोलले की बोलले महाराज. तुम्ही अच्युतात्म निर्धारी ज्ञानोबा म्हणतात देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत म्हणतील त्याचा देव उद्धार करतो. आता संतांनी सांगितलं काय? ह्या चोपदाराचा उद्धार करून टाका. तर देव मग संतांनी सांगितलं म्हणलं महाग काय काय कुटाने केलीत ह्या फाईली इचकीत नाही देव. लक्षात आलं का नाही? संत बोलले पुन्हा शब्द माघारी नाही. लक्षात यायला लागलं का नाही बोलणं? हा. पण त्यांची नजर जरी पडली तरी आयुष्याचं सोनं होतं महाराज. कोणाची? संतांची. ज्ञानोबा म्हणतात ना हा दिठीवा जयावरी झळके की पद्म करू माथा पारुके. हा अधिकार आहे त्यांचा महाराज संतांचा. त्यांनी शब्द टाकला देव त्यांचा शब्द पूर्ण करा. एकच उदाहरण सांगतो गुरुजी तुम्हाला. माऊली ज्ञानोबराच्या पाया पडाय पोरगी आली. कोण आली? कपडे पोराचे घातले वासुदेव बाबा आणि पोरगी आली. माऊली बोलून गेले चिरंजीव भव. काय बोलले? चिरंजीव भव. पोरगी हसली. माऊली म्हणले काय झालं हसायला? म्हणले माऊली मी मुलगी आहे. निवृत्तीनाथानं सांगितलं नाही नाही एकदा शब्द गेला. शब्द हा निर्वाणीचा बाण. शब्द गेला पुन्हा शब्द माघारी नाही. इकडे लक्ष द्या. देवानं मॉडेल चेंज केलं पण माऊलीचा शब्द खोटा होऊ दिला नाही. जी ही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. हा अधिकार संतांचा आहे. देवापेक्षा सुद्धा एक काकण किंमत बापू संताला. हो संत देवाची ओळखच कोणी करून दिली. माणसं सरपंचाला म्हणतात ना कशा कुणामुळे सरपंच आहेस? आमच्यामुळेच ना. तसं संत देवाला म्हणतात आमुचिया भावे तुझ देव पण हे का विसरून राहे. तुला देव कोणी केले? आम्ही लोकाला सांगितलं हा देव आहे म्हणून. तेव्हा लोक तुला ओळखायला लागले. कुठला देव आणि कशाचा देव आहे? हा बोलणं कळायला लागले का माझं? संत बोलले की बोलले देव त्यांचा कुठलाही शब्द पाळतो महाराज. फक्त त्यांच्यावर भार टाकून द्यावा लागतो. लक्षात यायला लागलं का नाही माझं बोलणं? काय झालं? आपल्याला इतिहास माहिती आहे सगळा की भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. कोणती? भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत एक बी पांडव ठुणार नाही. कोण म्हणलं होतं? भीष्माचार्य म्हणले एक बी पांडव जिवंत ठोत नाही म्हणले. भीष्माची प्रतिज्ञा. युद्ध संपलं. अर्जुन हे सगळे झोपले होते. देव कसा सांभाळतो बघा भक्ताला. सगळे झोपले. देव तिथं गेला अर्जुनाच्या पायाला जवळ बसला. ऐकायलात ना भाऊ लक्ष देऊन? अर्जुनाच्या पायाजवळ बसला. ऐकण्यासारखा महाभारतातला प्रसंग आहे. त्यावेळेला भीष्मानं प्रतिज्ञा केली. ही सांगू लागलो ना तुम्ही बोर नाहीत ना. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली दादा की पांडव मारून टाकेन म्हणून. आता पांडव मारायची प्रतिज्ञा केली. अर्जुन झोपलेला. अर्जुनाच्या पायाजवळ श्रीकृष्ण बसले आणि अर्जुनाला म्हणते ए अर्जुना उठ ना. ते म्हणला देवा पडू द्या उगं कटाळा आलाय माणूस थकलंय उद्या अजून युद्ध करायचे. अरे अर्जुना उठ. गप्पानं म्हणले देवा कमन बेजार करता तो माणूस झोपले तर झोपू दे ना पुन्हा अजून युद्ध उद्या. अर्जुना तुला माहिती का? हा काय म्हणला. डोळे बी उघडले त्यानं. अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि त्याला नादच आहे मला जाऊ दे झोपू द्या. आता निवड रिस्पॉन्स दे ना अर्जुन. निवड रिस्पॉन्स दे ना कृष्णाला. अर्जुना म्हणले काय देवा प्रतिज्ञा काय केली? म्हणले काय केली? तुम्हाला मारून टाकण्याची प्रतिज्ञा केली. आता इथं मुद्दा ऐकण्यासारखा आहे. इथं ऐकण्यासारखा. इथं आपला मुद्दा आहे. तुम्हाला मारून टाकण्याची प्रतिज्ञा केली. थोडेसे डोळे उघडले अर्जुनानं आणि एकच म्हणला हवा एकच म्हणला अर्जुन देवा काय प्रतिज्ञा केली? म्हणले पांडव मारण्याची. अर्जुन एकच म्हणला वासुदेवा नीट ऐका. अर्जुन म्हणला देवा भीष्म जर आम्हाला मारून टाकणार असेल तर मग तू काय करतोस? देवाच्या अंगावर काटा आला आणि डोळ्यातून पाणी आलं आणि देव काय म्हणले अर्जुनाला माहिती का? अर्जुना आता बिनधास्त झोप. फक्त एवढं ऐकायचं होतं. लक्षात आलं का नाही माझा मुद्दा? तुमच्या बाबाच्या लक्षात आलं. फक्त एवढं ऐकायचं होतं. आता तू झोप. आता काही तक्रार नाही. देवाला समर्पित केलं की देव त्याचा 100% लळा पाळतो महाराज. लक्षात आलं का नाही? फक्त समर्पित करावं लागतं त्याला. लक्ष द्या हो बोलू नका लई विषय दादा इकडे आपलं लक्ष द्या. लेकरत येते. मी आधीच म्हणलो होतं नाही ते इकडे बसू नका म्हणून. 100% देव त्यांचा लळा पाळतो. आता पुढं ऐका भाऊ. पुढं ऐका. अजून राहिलं ऐकायचं पूर्ण झालं नाही.
तू काय करतोस म्हणले. आता एक मिनिट आहे का, देव कसा पल्लाळा पाळतो बघा. वासुदेव बाबा काय केले बरं, प्रतिज्ञा भीष्माची ती काही खोटी होणार. भीष्म आहे ना देव महाराज, मग सामान्य का काय महाराज, विषय नाही. भीष्माचार्य बोलले पुन्हा विषय नाही महाभारतात, पण देव आहे महाराज तो. आता इकडे लक्ष द्या, कसं काय मस्त आहे महाभारतातलं, ऐकायसारखंच असतं बघा. तर विषय निघाला तर ऐका. पहाटे 3 वाजता द्रौपदीला बोलून घेतलं कृष्णानं. कुणाला? आणि सांगितलं मेकअप करून ये, कपडे बिपडे चांगले घालून ये, बांगड्या भरून ये, कपाळाला कुंकू लावून ये, पायात पैंजण घालून ये. आली द्रौपदी. काय देवा? काहीच नाही. खांद्यावर बस म्हणले माझे. खांद्यावर घेतलं. काय करायचं देवा? काहीच नाही, मी सांगतो तेवढं करायचं. खांद्यावर घेतलं, जिथं भीष्माचार्य बसले होते तिथं नेलं आणि सांगितलं काय नाही, पितामह भीष्माच्या पाया पडून ये. लागलं रेंज आली, पाया पडून ये. गेली ना सकाळी 4 वाजता. पितामह ध्यान लावून बसले होते. बांगड्याचा आवाज वाजविला, पाय धरले. ह्यांना वाटलं दुर्योधनाची बायको काही आपल्या पार्टीची. बांगड्या वाजल्या की हे म्हणले सौभाग्यवती भव, आणि अखंड सौभाग्यवती भव म्हणले की द्रौपदी हसली की डोळे उघडले. द्रौपदी तू? म्हणले हो. तळपायच्या मस्तक. द्रौपदीने एवढ्या रात्री तू इथं कशी आलीस आणि एकटी? द्रौपदी म्हणली एकटी नाही, माझा नौकर संग आहे. ते म्हणले मला पहिला तू हा नौकर दाखव कोण आहे. खांद्यावर बसून आले म्हणले पाय वाजले नाही, चप्पल नाही, खांद्यावर बसून आले. नौकर दाखव. महाराज हा प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा आहे. तुम्ही ज्यावेळेला भागवतात सांगतो त्यावेळेला महाराज अंगावर काटा आहे. फक्त यातला मतीत बाकीचं सोडून देऊन त्याच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं ना, अंगावर काटा येईन भाऊ तुम्हाला सांग. आता ऐका. भीष्माचार्य लट 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 कापाय लागलेत महाराज. आणि तिथं दारात गेले. कृष्णाच्या जवळ घोंगडी पांगडलेली, हातात कंदील होता. कंदील त्याच्या जवळचाच कंदील भीष्माचार्याने घेतला आणि त्याच्या डोळ तोंडावर लावला आणि कृष्णाला बघितलं आणि माघारी फिरले. आणि द्रौपदी काय म्हणली होती? द्रौपदी म्हणली भगवान पितामह, कालची प्रतिज्ञा खरी समजू, कालचा आशीर्वाद खरा समजू. कृष्णाला बघितल्याच्या नंतर पितामह डोळ्यातून पाणी आलं आणि भीष्माचार्याने सांगितलं द्रौपदी, हे जर तुझा नौकर असेल तर माझ्यासारख्या भीष्मानं अशा लाख प्रतिज्ञा केली तरी आजचा आशीर्वादच खरा ठरणार. बोलणं कळालं माझं? बोलणं कळालं? देव 100% लळा पाळतो. एक मुद्दा अजून सांगतो, पुढचा ह्याच्या पुढचा सांगतो. जा म्हणले कृष्णा, युद्ध तर होणारच आहे. जा पांडवाले म्हणा युद्धाला तयार व्हा. आणि तुम्ही हातात शस्त्र घेणार नाहीस ना? म्हणले अजिबात नाही. चला ठरलं. आणि मग तिकडून बाण मारायला सुरू केले. पितामह भीष्माचार्यांचे दुर्योधनानं अर्जुनाला बाण लागला. अर्जुन खाली पडला. देवाला वाटलं अर्जुन मरतो. देव रागानं धावले. थांब भीष्मा म्हणले आणि हातामध्ये मोडलेलं रथाचं चाक घेतलं. भीष्माचार्य धावल्याबरोबर तर भीष्माचार्य म्हणले थांबा. म्हणले का? देवाच्या पुढे आले. म्हणले देवा आता ही बी मुद्दा ऐकण्यासारखा, काटायण्यासारखा. देवा आता मला मरायचे. कोण म्हणलं? भीष्माचार्य काय म्हणले? आता मला. ह्याच्यात लय मोठा अर्थ दडलेला आहे वासुदेव बाबा. ते काय म्हणले माहिती? कृष्ण परमात्मा आतापर्यंत जगायचं म्हणतात ना, आता का मरायचं म्हणतात? जाणकारासाठी सगळ्याला ह्यातलं काहीच कळणार नाही. 2-4 जणांना कळतं बघा. आतापर्यंत म्हणत होतात मला जगायचं ना, आता काय म्हणायला? मरायचे. असं का म्हणतात? असं कुणी विचारलं होतं? जगाचा मालक आहे कृष्ण परमात्मा. त्यांनी विचारलं भीष्माचार्याला. भीष्माचार्याने सांगितलं का मरायचं सांगू देवा? म्हणले का मरायचे? देवा आज तुझ्या मनात आलं ना मी मराव म्हणून. लक्षात यायला का माझं बोलणं कळायला लागलं? आणि तुझ्या मनात आले कोण वाचणार आहे? लक्षात आलं का? बोलणं कळायला लागलंय. ही देव आहे महाराज. त्यांचा लळा 100% पाळतो. संतांचा लळा पाळतो. म्हणून आपला बी निरोप देवाला पाठवायचा म्हणल्यावर आपल्याला वशीला बी कोणाकडे लावावं लागेल? संताकडे. आता एकच सिस्टीम लक्षात घ्या. कसं असते? पद्धती असते कशाची. हॅलो, रावळगावून बोलतो. बोला बोला. युवराज कदम ओळखीलं का? हो हो बोला. तारीख 27 ऑगस्ट. तारीख गेली की रिकामीच नाही. रावळगाव. अहो म्हणलं नाही रिकामी. वासुदेव महाराज. हो नाही. आम्हाला तारीख नाही. या मालेगाव तालुक्यात पाय मोडून टाकतो. ही पद्धत आहे बोलण्याची? नाही ही पद्धत आहे का बोलण्याची? नाही. त्याला पद्धत अशी असते. रामकृष्ण हरी महाराज तब्येत बरी का? इथून तास धरावं लागतंय. आधी डायरेक्ट तारखीचं बी बोलता येत नाही. हा आमचे माणसं बी लय मुडीस्ट आहेत. आम्हाला लगेच कळते कोण कोण नुसतं वापर करून घेते, कोण प्रेम करते हे बी लक्षात येत. तब्येत बरी? हो हो हो. आज कुठे शेवा? इकडे. काय तुमचं टी व्हीला कथा चालू आहे. आम्ही शिवपुराण ऐकलं, कीर्तन. नंबर 1 समाधान वाटायला. प्रवास दमानी करी जा बरं का. सावकाश प्रवास करी जा. तब्येतीला सांभाळा. कीर्तन होत राहते. तब्येत महत्वाची. तुमची गरज आहे आम्हाला असं बोलावं लागते.
नाव प्रेम नसलं तरी असं बोलावं लागतं, ध्यानात ठेवा. हा तुमची गरज आहे. हो हो भाऊ, असंच प्रेम राहू द्या. आपण काय म्हणतो, असंच प्रेम राहू द्या तुमचं. बरं 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 बरं. 26 ऑगस्टला कुठे? 27चं बोलायचंच नाही. 26ला कुठे भाऊ? मी 26ला तिकडे नाशिककडे. नाशिककडे. बरं 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 बरं. 28ला कुठे? 28ला मी धुळ्याकडे. बरं धुळ्याला. 27 काही नाही, प्रवासात आहे. जेवायला या आपल्या इथं. कळायला लागलंय का नाही बोलणं? अहो काय जेवायला, पंगत आहे आपली. बरोबर. असंच कसं काय या वादुगा, छोटा सप्ताह चालू आहे. जेवायच्या निमित्तानं या, तासभर तुम्हीच कीर्तन करा, चलत चलत धुळ्याला जा. ही सिस्टीम असती, ही पद्धत असतील. तुम्ही म्हणता तुमची सुपारी किती? नकोच बा, आमची काही गोंधळाची औलाद नाही, नकोच आपल्याला सुपारी, नको तुझी तारीख नको, कुठं नादी लागा. बरोबर आहे. सर खरं आहे का नाही सांगा? खरं आहे. हो बनकर महाराज, खरं आहे का नाही सांगा? ही सिस्टीम आहे. मग आता त्यांना पटले बरं का? ही सिस्टीम आहे. मग आता आपला निरोप कोण देणार आहे? कोण कानावर घालणार आहे देवाच्या? कारण सगळे वशिले तर फेल गेलेत. मग आता संताकडून जर आपलं काम होणार असेल तर संतांना बी आपल्याला गोड तो बोलावं लागेल. बरोबर आहे का नाही? मन त्यांच्याकडून आपलं काम होणार असल्यामुळं कुणाला बी हरभऱ्याच्या झाडावर चढवावं लागतंय. आणि नालायक जरी असलं तरी म्हणावं लागतंय वा 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 वा, साहेब साहेब आहेत म्हणून आपलं काम आहे म्हणावं लागतं का नाही? आता इथं अधिकारी संत आहेत, अधिकारी संत आहेत. संतांशिवाय देवाच्या कानावर निरोप जाणार नाही. म्हणून आदर म्हणून आदर आरती शब्द वापरले. तुम्ही कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. तुम्ही कृपाळू आहात. जन, तुम्ही संत जन. कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. कृपादान तुमचे माझ, हेची कृपादान तुमचे माझ. आठवणा तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवणा तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पसारा धरावा लागतो तेव्हा मुद्द्यावर येते माणूस. लक्षात आलं का नाही? तुम्ही सामान्य नाहीत. तुम्ही पहिला शब्द वापरला कृपाळू. संत कसे? कृपाळू. कृपाळू कृपाळू म्हणजे काय? क्रिपू नावाचा धातू येते त्यात. क्रिपू सामर्थ्य अर्थाचं जतन करणारा क्रिपू नावाचा. हे काय तुमच्या कामाचं नाही पण ऐकून ठेवा. क्रिपू कृपाल येते, कृपाल येते इति नाम कृपालू. कळालं? कृपाल येते इति नाम कृपालू म्हणजे कायम स्वरूपी जे कृपा पाळू नयेत त्यांचं नाव संत. संत काय पाळू नयेत? कृपा. काही माणसं बकऱ्या पाळू नयेत, आहेत का नाही? काही माणसं म्हशी पाळू नयेत, काही माणसं मेंढ्या पाळू नयेत, काही माणसं पैसा पाळू नयेत, काही माता हात कुवारीला माता, लावूनिया हात कुवारीला माता, लावूनिया हात कुवारीला माता, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी. शाबास, वाह, चांगलं तास धरलं बनकर महाराजांनी. बरोबर आहे का नाही? आबा तुम्हाला काय वाटलं? तुम्ही गायक काही तन हे ते नसलं काही नसतंय. काही काही वेळेला अशी लंगुटी लावून काही पहिलवान तयार असते, गप्पुनी चड्या मुडपू डाव हाणत असते. हाणला का नाही डाव राईट वगैरे असू द्या, चला जी होईन ती होईन. हा असू द्या, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या.
काय सांगू लागलो, काही माणसं पाळू नयेत, बरोबर, काही माणसं पैसे पाळू नयेत, परमार्थ करतो. लक्षात आलं. संसारात तर चाललेलंच आहे आपलं. कोणता दिवस येईल आणि कोणत्या दिवशी तोंड वासून जावं लागेल, काही मिळ लागेल का? काही नाही. मस्त राहा ना, आनंदात प्रेमानं राहा. आयुष्यात कुणाला वाईट बोलू नका, नावं ठेवू नका, काही नका, काय गरज नाही महाराज. पण आमचे संत कृपा पाळू नये. त्यांनी जर कृपा केली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चालिवली भिंत, अहो भिंत चालू शकतात. कृपेनं जड जीवाचा उद्धार करू शकतात. मेले माणूस जिथे उठविल, हा त्यांचा अधिकार आहे संतांचा. लक्षात आलं का नाही बोलणं. हा, ते कृपाळू. माझा आशीर्वादच लागत नाही, त्याच्यामुळे मी देत बी नाही कुणा. गेल्या वर्षी दिलता मी झाला, मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. काल माझी भेट झाली, मी म्हणलं बरं आहे का? हो मला 10 एकर इकलं. त्याच्यामुळे मी देतच नाही. फिरायला पडलं आणि मशीन म्हणते मला रांगवा. कुठं नादी लागावं लोकांच्या सांगावं मला. काय बी लोक विचार कशाला बेजार काय आपल्याला. त्या बघा महाराज लोकाली काय गायन वादन कीर्तन भागवत रामायण ह्याच्यापेक्षा काही कळत नसते. उगो तुम्ही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आमच्या पायानं मीच 12 दिवस झालं घरी गेलो नाही, तुझ्या पाय घराला कशाला लावायचे सांगू. उग कसं येड्यावणी करी जाऊ नका. उग काही नका. तुम्ही तशी आम्हीच आहे. हो तुम्ही संत आहे, आम्ही संत नाहीत, आम्ही महाराज आहे. लक्षात आलं की नाही. आम्ही त्यांचे संतांचे शब्द घेऊन आम्ही आपलं व्यापारी तिथून आणायचं आणि इकडे येऊन विकायचं. लक्षात आलं का नाही. महाराज वेगळे आणि संत वेगळे. साधू संत भाऊराव महाराज होऊन साधू होऊन गेले, संत होऊन गेले. लक्षात आलं का नाही. हे वेगळे आणि संत वेगळे, महाराज वेगळे. आपला मुद्दा एवढाच आहे, संत कृपाळू आहेत. पहिलं लक्षण कृपाळू. दुसरं लक्षण ते सज्जन आहेत. सकाम जना, हा इति सज्जना, हा म्हणजे कायमस्वरूपी देवाचे जे जवळचे जन त्यांचं नाव संत जन. लक्षात आलं का नाही महाराज. सज्जन कोण एकच व्याख्या सांगतो आणि थांबतो. महाराज म्हणतात सज्जन कोण एका प्रमाणात सांगतो गुरुजी. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. जिथं बघायला बी अवगुण मिळत नाही त्यांचं नाव सज्जन. आणि तुम्ही संत कोण आहेत. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. आधी कौतुक करावं लागते आणि मग कामाचं बोलावं लागते. कोण्या बी साहेबाजवळ जाऊन बसा, डायरेक्ट म्हणा साहेब गेल्या असं आपण म्हणतो का. साहेब म्हणले का रे, काय नाही हे काम आहे, हा बघा काम होत नाही हे ना. यार कसं काय आलास रे. काय उगा साहेब भेटायला आलतो, तब्येती चौकशी करायला आलतो, उगा आलतो सहज. बरं ठीक आहे. सगळं शेवटचा माणूस उठून जाऊस तर तिथंच बसायचं. लक्षात आलंय का. बैठकीतला शेवटचा माणूस उठून जाऊस तर तिथंच बसायचं. साहेब म्हणते अरे रावसाहेब काही काम आहे का. काय नाही. आमचे गुरुजी सांगतात जे म्हणतो ना आमचं काहीच काम नाही त्याचं एवढं मोठं कामच कुणाचं नसतं हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही. आणि मग सगळे उठून गेल्यावर रावसाहेब काही काम आहे का. सगळे काय नाही साहेब ती एक मंजुरी पाहिजे होती. काय सही आहे बरोबर. आणि इकडे धीर धरावं लागतो. लक्षात आलं का नाही. काही प्रमाण आहे बघा आपल्या शेवटची विनवणी अभंगामध्ये. संतजनी पैसा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. तिसरं चरण आता फार बोलू काही आणि पुढे पायी अवघे पायी विदित. मोठ्या पुढं जास्त बोलायचं नसते. कळायला लागले का नाही. मोठ्या पुढं मोजकं बोलायचं महाराज, मोजकं. लगेच लक्षात येते त्यांच्या काय म्हणायचं ती. मग इथं देव आहे आणि संत. आधी संतांचं कौतुक केलं. तुम्ही कृपाळू, तुम्ही सज्जन आहेत आणि तुम्ही संत जन आहात असं म्हणले काही काम. म्हणले काही नाही एवढे किंवा हेच. एवढं म्हणजे थोडं आणि हेच म्हणजे एकच, दुसरं काय नाही. हेची कृपादान तुमचे मागितलंच. सिस्टीम आहे का ना. मागितलंच पण त्यातला मतीदार शब्द कसे वापरलेत बघा ना महाराज. मागणीच आहे पण शब्द कसे वापरलेत माहिती का. दान द्या नाही, कृपेचं दान द्या. लक्षात आलं का नाही. साहेब 10,000 रुपये आशीर्वाद म्हणून द्या. कळायला लागले का नाही बोलणं. 10,000 रुपये काय द्या, आशीर्वाद म्हणून द्या. नाही म्हणते का माणूस. पुरीचं लग्न आहे, तुमचा आशीर्वाद म्हणून 10,000ची गरज आहे. किती सोपं आहे. संतांकडे विनंती तशी केली. मोठ्या पुढं लवून चुपूनच बोलावं लागतं. मोठ्या पुढं महाराज संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. मोठ्याजवळ लई लवून चुपून बोलावं लागते. शब्दाकडं अभंगाचं चिंतन करताना शब्द बघितले ना अंगाव काटा येतो. बाबा असे शब्द आहे. काय शब्द आहेत बघा ना. डायरेक्ट हेची दान द्या का देवा नाही. इथं हेची कृपादान, कृपेचं दान द्या तुमचे मज. म्हणले काय करायचं. म्हणले एवढंच करा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. आमच्या रावळगावला सप्ताह चालू हे त्याला सांगा.
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा विठोबा रखुमाई जय देव ढोबार कुमाई राजेंद्र मुरलीधर नागमोती, सखाराम नामदेव कदम, राजेंद्र बाबूलाल येवले, चिरंजीव वंश परी, कुलदीप गरुड, स्वर्गीय हरिशंकर सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय रघुनाथ पिराजी मार्तंड यांच्या स्मरणार्थ, श्री जिभाऊ देवराम वडकते, श्री पुंजराम शंकर कुंटे, श्री कमलाकर लक्ष्मण कुलकर्णी आणि श्री ताराचंद नामदेव फसाले. ढोबार भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठोबा ढोबार कुमार ढोबा हा 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 रखुमाई ढोबार कुमार आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. ए बोला का ए वजन असं गरीबी वजन हाणतोय मी. असे रवी गुरुजी वगैरे महाराज लोक आले बायकोला ए चहाकार ते म्हणे नसते करीत. हा चला हॉटेलमध्ये. एवढं काय लागे हा का नाही म्हणले हॉटेलमध्ये. तुम्हाला सांगतो वजनात जाऊ द्या विनोद सोडून द्या. युवराज भाऊ नीट ऐका आता फोटो काढल्याबरोबर तुम्ही नीट ऐका. हे बघा वजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं ए वजनात ए चल जेवायला वाढ. वजनात बोला बायकोला. चल जेवाय वाढ. वाढणारच. बायकोच्या मनात आदर असतो. चल जेवाय वाढ. पण एवढं गरजून बी जर एखाद्याची म्हणली नसती वाढीत तर मग तुम्हाला फुल परवानगी. माझ्या महाग सारायच्या जेवाय वाढीत नाही तूही तर मला मागं पुढं सरकायचं. बाहेर जायचं निबर चप्पल बुट्टी घ्यायचा असा खन 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 पायात घालायचं आणि धाब्याहून जेवून यायचं. आलं नाही लक्षात तुमच्या सांगा. हाणायला तुमची ताकद नाही म्हणून म्हणलं बाकी काही नाही लक्षात आलं का नाही. तुम्ही कृपाळू आहात. तुम्ही सज्जन आहात. इथून आलं तर आपलं तुम्ही कृपाळू आहात. तुम्ही सज्जन आहात. एक कृपेचं दान आम्हाला द्या. म्हणले काय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देवाला आमची आठवण करून द्या. आमची आठवण करून द्या. कारण देवाला आठवण करून दिली तर ध्यानात राहतं. हे आपला प्रस्तावनेतला मुद्दा लक्षात येईल तुमच्या. दिल्या आठवण वाचून या. देवाला आठवण करून दिली की देवाचे 100% ध्यानात राहतं. पण आठवण तुम्ही
द्यावी पांडुरंगा. पण एक मिनिट ऐका ओ संतजन, देवापुढं आमचं रावळ गावन लय मोठं यान, चॉकलेटचं गाव यान, लय पैशावालं गाव यान असलं सांगू नका. नाही खरं सांगाल तुम्हाला, मोठ्या पुढं बोलताना हे बघा, कुठल्या बी क्षेत्रातल्या मोठ्या माणसाला तेच गुणगान गायचं, दुसऱ्याचा मोठडपणा त्याच्यापाशी गायचा नाही. माझं बोलणं कळायलं का? मोठ्या माणसाला दुसऱ्याच्या मोठडपणाची अलर्जी असते, दुसऱ्याचा मोठेपणा देखवत नाही मोठ्याला महाराज. असं नसतं त्याच्यामध्ये साहेब तेवढं काम करा नाही तर फलाने साहेब करतो म्हणले तर. नाही 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 असं नाही बोलायचं. तुमच्याशिवाय होतच नाही म्हणलं तर होते. सिस्टीम कळायला लागली का तुम्हाला? नाही जसं असं मोठा माणूस असला तेच उधळायचं. आपल्याला काय करायचं लक्षात आलं काय? तुम्ही काय करतात आता मायापुढे साठे महाराज कीर्तन झालं माझं, असं नाही म्हणायचं साठे महाराज काय रात्रीचं कीर्तन झालं तुमच्यापेक्षा नंबर 1, मला मळमळ होते. नाही 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 ते कसं बी हो, तोंडावर म्हणायचं असलं एकच म्हणायचं, सेवा म्हणजे सेवा झाली, 7 दिवसात नंबर 1 असं रोज म्हणायचं. लक्ष द्यायला लागले का नाही बोलणं? रोज असं म्हणायचं. ही असती सिस्टीम असती, ती व्यवहाराची पद्धत असते. लक्ष द्यायला लागले का नाही बोलणं? तसं तिथं देवापुढं सगळ्यात मोठा माणूस देव आहे. आता मुख्यमंत्र्याजवळ जायचं आणि म्हणायचं साहेब तुमची श्रीमंती, त्यांनी सांगितलं एवढे एवढे आपले बी 2 ट्रॅव्हल्स आहेत. कळायला लागलंय का नाही माझं बोलणं तुम्हाला? लक्षात यायला लागलंय का नाही? हे नाही ना चलत. अंबानी जवळ गेलाय, अंबानी जवळ उद्योगपती अंबानी, आणि म्हणायला लागलाय आपले पंप त्यांचे अंबानी का कोण आहेत ते पंपवाले कोण आहेत? रिलायन्स वगैरे कोणाचे? अंबानी. हा हो अंबानी. अजून काय ते टाटा बिर्ला ना अंबानी 2 जण बसलेत उद्योगपती, कंपन्याचे मालक आहेत, पेट्रोल पंप त्यांचे तयार ते करतात. आणि तिथं म्हणला आपण बी टपरीवर डिझेल इकित असतो. हाय का येड्याचाच बाजार आहे का नाही सांगा बरं मला? कळायला लागलंय का नाही माझं बोलणं? त्या मोठ्या पुढे आपलं कुठं मांडीत बसता? तुकोबराय म्हणले ओ आमच्या रावळगाव कसलं बी असू द्या, किती बी मोठा सप्ताह असू द्या, पण देवाला सांगू नका बघा. देवाला असं सांगा. म्हणले कसं? किंवा माझी सांगा काकुलती या, आणि काकुलती येऊन काकुलती आलते म्हणा. रावळगावचे लोक काकुलती यायले होते, आम्ही करायलो पण देवाला माहिती का नाही. किंवा माझी सांगा काकुलती. आणि रावळगावचा जर परिचय विचारला तर चॉकलेटचं, कारखान्याचं, श्रीमंत असा परिचय देऊ नका. म्हणले कसा द्या? अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा. परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. परिपाया आता अपराधी पतित आगळा. अनाथ आहेत म्हणाव, अपराधीत म्हणाव, पतित आगळे वेगळेत म्हणाव, पण कसले बी असले तरी देवा परी पाया वेगळा नका करू. तुमच्या पाया वेगळं करू नका, कारण तुमच्यापासून बाजूला गेलो आमचं काय खरे. करसी देवाविन आस, नाटाच्या भंगात, करसी देवाविन आस अवगी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास नपवशिगा. काय उपयोग आहे म्हणून अनाथ अपराध. त्याला अजून एक दुसरं प्रमाण आहे. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. अनाथ अज्ञानी, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. संतांनी विचारलं तुकोबरायला, आम्हीच का कानाव घालावा? तुमची ओळख नाही का? म्हणजे आहे ना. तुका म्हणे देवा आम्हा देवाचा संगात नाही विसंबत येरा. म्हणजे कसे सोनारानं कान टोचलेले बरे असतात म्हणून तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. निर्विन म्हणजे मिरविन नाही, निर्विन म्हणजे संभाळी घालणं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी काय होईल? मग मज हरी गुपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलती. याला दुसरं एक प्रमाण सांगतो. तुका म्हणे आईशी करा निर्वण,
मग तो रक्षण करील माझे. निरुपसर्ग आहे त्याच्यात. हा, निर्वण म्हणजे सांभाळी घालणे. संतांनी आपला हात धरावा तुकोबाराय म्हणतात आणि देवाच्या हातात देवा. देवा ह्यांचा सांभाळ करा. मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. सरळ सरळ जसं जमेल असा अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. रावळगाव पवित्र भूमीत हा उत्सव संपन्न होतोय. समाधान मनापासून आनंद आहे. ह्या सगळा मंडप आपल्या परिसरातला मालेगाव तालुक्यातला गाजलेला सप्ताह म्हणजे रावळगावचा सप्ताह आहे. बरोबर आहे का नाही महाराज? सुंदर वातावरण, एकदम आनंद वाटला. गुणवान गायक वादक महाराज मंडळी आणि आज आपण मिरवणूक हे ते अतिशय थकून गेलेले माणसं होतात. बरोबर आहे का नाही? खरं सांगा, सुरुवात करायला 9:15 झाली, थकून गेलेले, पण तरी पण आपण आलात. खरं म्हणजे आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. प्रभूच्या विचारणी सेवा समर्पित करत असताना काही माझ्याकडून चुकलं असलं तर मला माफ करा. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तेव्हा का माझ्या पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो, टेऱ्याच्या पुढं झटकितो. मला नेहून काय करायचं तुमचं तरी सांगा. बरोबर आहे का नाही? तिथं गेलो की टेऱ्याच्या पुढं झटकितो. काही चुकलं असलं तर मला माफ करा. आणि पाया पडून बी नसलंच माफ करायचं. तुम्हाला काय करायचं ते करा. काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे सांगा. खरं म्हणजे सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे. दृष्ट लागावी एवढा सुंदर मंडपही देखणा, सिस्टमही, गायक वादकही, स्टेजही. मागं बघितलं तर असं वाटतंय जी टॉकीची शूटिंग चालू का काय की वाटतंय का नाही महाराज? सुंदर हे डेकोरेशन बसवलंय आणि सर्वांना धन्यवाद देतो. काही कमी जास्त झाले असेल तर माफ करा. परवा चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज कधी होऊ नका, मायबापाची सेवा करा. मानसा आता तरी माणसात, आता तरी माणसात या, माणुसकीनं जगा. फक्त श्रावण महिन्यापुरते बरेच माणसं होते, तसं वागू नका. लक्षात आलं का नाही महाराज? तसं वागू नका. कायमस्वरूपी माणसासारखं जीवन जगा, आनंदानं राहा. आणि एकच ध्यानात ठेवा, ऐक दादा, एकच ध्यानात ठेवा, आहे त्या गोष्टीत बदल होणारच नाही. तुम्ही हिंदू धर्म जर मानत, आता किती आपण आरडोलीत म्हणजे पाऊस पडणार आहे? पडणार आहे का? नुसते सकाळी सकाळी का माणसाला काहीच सहन होत नाही मला, काहीच सहन होत नाही. बघा तुम्ही सकाळी सकाळी उठत येत मंदिरापुढं, तंबाखू पुढे थेंब नाही, पाऊसच पडत नाही. किती बी पंजाब डकनं तारखा द्यावा, पाऊसच पडणार. एवढे बेदर. आणि 4 दिवस लागून पाऊस असावा, उठून जायचं केलं म्हणजे कुठलंच जमत नाही माणसाला. जमत आहे का सांगा बरं मला? कुठलंच नाही. पण असू द्या, एक मिनिट ऐका. एकदम चांगलं जीवन जगा. आहे त्या गोष्टी समाधान मानायला शिका. माझं तत्व आहे, जे आहे त्याचे समाधान मानायला शिका, नाही त्याचं दुःख करत बसू नका. लक्षात आलं का नाही? जे आहे ते मिळणारच आहे, नाही ते नाही. महिला मंडळाला माझं सांगणे, माय जसं असेल तसं आता ॲडजस्ट करून घ्या, आता काही बदलायचा टाईम नाही. लक्षात यायला लागले का नाही? कीर्तनकार म्हणायला लागलो मी, आता काही दुसरा उभा करायचा काही टाईम नाही. जसं असेल तसा हाना मारा, त्यालाच नीट करा. काय उपयोग आहे बोलून तरी सांगा? काही उपयोग होणार नाही. पदार्थ पडलं दोड, करून घ्या गोड, समाधान माना, काही नाही. भांडणं करून त्याच्यावर रुसून, त्याच्यावर राखेल पिऊन, औषध पिऊन काही उपयोग होणार नाही. तुम्ही मराठा औषध पिऊन ते दुसरी करणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही ताण घेऊ नका, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मस्त राहा. काही तुम्ही किती बी आरडालात तरी काही त्याच्यात बदल होणार नाही, काही नाही. आहे त्याच्यात समाधान माना, मस्त जागा. आमच्याकडे बघा महाराज, आम्हाला दुःख नाही का? आम्हालाही दुःख आहे, पण आमचं दुःख आम्ही लपवून तुम्हाला आनंद देण्याचं काम करतो का नाही सांगा? एक दुसऱ्यानं सांगू, आमच्या जीवनात दुःख असतंच महाराज. आमच्या जीवनात दुःख नाही. रवी गुरुजीचे जे आवाज, आमच्या जीवनात दुःख नाही का? आम्हाला दुःखच आहे. वसुदेव महाराज बरोबर आहे का नाही? पण आमचं दुःख आम्ही बाजूला सारतो. आणि एक मिनटं ऐका ना, एका डॉक्टरकडं, एवढंच ऐकण्यासारखी बोलली. एका डॉक्टरकडं एक पेशंट गेला होता. इकडे लक्ष द्या. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला होता. काय मला माहिती आहे, डॉक्टर साहेब मनच लागत नाही, उदास वाटते. डॉक्टरने तपासलं. डॉक्टर ऐका, लक्ष द्या भाऊ, ऐका. डॉक्टर साहेब म्हणले तुम्हाला आजार कुठलाच नाही. म्हणले मग? तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये, तुम्हाला आजार काहीच नाही, तुम्ही टेन्शन घेताय, ताण घेताय. तुम्ही काय करा, थोडंसं मोकळं राहा आणि हसा आणि आनंद घ्या, म्हणजे तुमचं मन मोकळं होईल आणि दुःख कमी होईल. ऐकायलात का सगळे? हसा तुम्ही. ठीक आहे, येतो म्हणला. एकच मिनिट ऐका, येतो म्हणला. बाहेर निघला की त्या डॉक्टरनं बोलून घ्या. ओ, डॉक्टरनं बोलून घेतलं. ओ इकडे या. कादंबरीतलं वाचले मी, नाव बी सांगतो आता तुम्हाला. ओ इकडे या. म्हणले का? म्हणले आपल्या गावात एक सर्कस आली, सर्कस. इकडं तिकडं तुम्ही काहीतरी बघून हसण्यापेक्षा सर्कस बघायला जा. लयच हसतीत म्हणले माणसं. आणि त्याच्यात एक दादा कोंडके नावाचा माणूस आहे म्हणले, ती लयच हसवते म्हणले, त्याचं जास्त बघा. पेशंट परत आला, डॉक्टरच्या पायावर मुंडकं ठेवलं, डोळ्यातून पाणी आलं.
आणि म्हणला डॉक्टर साहेब तो दादा कोंडके मीच आहे. माझं बोलणं कळालं तुम्हाला? माझं बोलणं कळालं? मी विनोद म्हणून नाही सांगितला. माझ्या बोलण्यातला अर्थ ज्यांना कळाला त्यांना बरोबर कळाला असेल. तो दादा कोंडके मीच आहे. दुःख नाही असं नाही हो, दुःख लपवून लोकांना आनंद द्यावा लागतो. म्हणून दुःख बाजूला सारा. दुःख जीव आता हे बघा, आपण पडलो तर संसारात आणि ते मुळात त्याचं मूळच दुःख रूप असल्यामुळं ते आपल्याला सुख देणार नाही. त्याच्यात समाधान शोधायला शिका. मस्त राहा, आनंदानं राहा, प्रेमानं राहा, एवढी माझी विनंती. एवढंच बोलतो. व्यसनमुक्त व्हा. 200 रुपयाची दारू तुम्ही पिताय तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमचे लेकरं बाळ सुखात खातील, आनंदात जगतील. बरोबर आहे का नाही महाराज? कशासाठी सांगा? दारू पिऊ नका, आईवडिलाची सेवा करा. अरे आपण भारत देशात जन्माला आलेली माणसं आहेत महाराज. भारत देश म्हणजे सामान्य आहे. आज जगात 1 नंबरला भारत देश. हे चंद्रयान नावाचं यान भारताच्या चंद्रावर जाऊन पोचलं आणि आपल्या भारत देशाची मान उंच झाली महाराज. हे आपल्या देशाचं वैभव आहे, लक्षात ठेवा. आज आपले लोक चंद्रावर गेलेत, आपले लोक चंद्रावर गेलेत, उद्या आपले लोक स्वर्गात जातील. एवढी मोठी क्रांती या भारत देशाची आहे. या देशाचं नाव भारत भूमी आहे. त्या भूमीत जन्माला आलेले आपण माणसं आहात. मी आपल्या पाया पडतो. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि मस्त राहा, आनंदानं राहा. एवढं सांगतो. पुन्हा एकदा चुकलं असलं तर ते माफ करा. मलाही वाटा नाही बंद करावं. तुम्हाला वाटेल का? खरं सांगा, 11:30 वाजत आले तरी बंद करा वाटायला का? नाही. पण आता मी पुन्हा येईन, त्याच्यामुळे आता मला जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? मी पुन्हा येईन म्हणजे ह्या वर्षात 1.5 वर्षात मी येणारच महाराज. काही बी करा तुम्ही, मी येणारच. माझ्या डोक्यात एकच आहे, ज्याला मी पुढं घालून आणलंय त्याचा मला काटा काढायचा आहे. एवढं माझ्या डोक्यात आहे, बाकी काही नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.